नगरसेवक पदासाठी 1,03,00,000ची बोली। पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये जोरदार चर्चा रंगली आहे। महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली। सत्ताधारी विरोधकांचं साटलोटं असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहेत। पुण्याच्या राजगुरुनगरमधील ही चर्चा आहे। हा प्रकार नेमका काय असे प्रश्न उपस्थित केले जात आहेत। महिलांच्या जागेसाठी 22 लाखांची बोली लागल्याचं बोललं जात आहे। सत्ताधारी विरोधकांचं साटलोटं असल्याच्या चर्चा सुरू झालेल्या आहे। नगरसेवक पदासाठी 1,03,00,000ची बोली लागली असा आरोप करण्यात येतोय। पुण्याच्या राजगुरुनगरमधील ही चर्चा हे आरोप आहेत। तर स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुण्यातली ही महत्त्वाची घडामोड समोर येते। महत्त्वाच्या चर्चा समोर येत आहेत। आता यामध्ये तथ्य किती हे पाहणं महत्त्वाचं आहे। मात्र आरोप होण्यास सुरुवात झालेली आहे। नगरसेवक पदासाठी 1,03,00,000ची बोली करण्यात आली। विरोधकांनी सत्ताधाऱ्यांनी साटलोटं केलं अशा चर्चा सध्या पुण्याच्या राजगुरुनगरमध्ये सुरू झालेल्या आहेत। नगर परिषद, नगर पंचायत या स्थानिक निवडणुका यांच्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची बातमी आहे। अधिक माहिती घेणार आहोत आमचे प्रतिनिधी अमोल दरेकर यांच्याकडून। अमोल, प्रकरण काय? नक्कीच आज शेवटचा स्थानिक नगर परिषदांचा निवडणुकीचा अर्ज घेण्याचा शेवटचा दिवस आहे आणि यामध्ये गेल्या 2 दिवसापासून मोठ्या घडामोडींना वेग येताना पाहायला मिळत आहे। प्रत्येक उमेदवार, प्रत्येक पक्षातील उमेदवार हा खरं तर आता अपक्ष उमेदवारांची मनधरणीचा प्रयत्न करत आहे आणि यातूनच खरं तर कुठेतरी स्थानिक लेवलला चर्चा चालू झालेली वाटाघाटी होत असताना कुठेतरी पैशाचा आरोप होताना या ठिकाणी पाहायला मिळत आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कुठेतरी बिनविरोध होऊन कुठेतरी वाटाघाटी करून या ठिकाणी बिनविरोध होताना पाहायला मिळत आहे। अमोल, वाटाघाटी कोणी केली? काही नावं समोर येत आहेत का स्थानिक नेत्यांचे? जे आरोप होतात उमेदवारांनी वाटाघाटीमध्ये जरी सहभाग घेतला नसला तरी त्यांचे जे नेते आहेत त्यांनी वाटाघाटी केल्याचा या ठिकाणी सूर कळत आहे आणि याच्यातूनच पुढे पक्षीय नेत्यांचा कुठे सहभाग आहे का हे आता आपण पाहत आहोत। परंतु या ठिकाणी नगर परिषदेच्या अंतर असणाऱ्या नागरी चहाच्या कट्ट्यावरती असेल किंवा लोकांमध्ये आता चर्चा रंगू लागलेली आहे आणि याच पार्श्वभूमीवरती कोटी रुपयांची उलाढाल असेल किंवा 22 लाख रुपयांची तडजोड केल्याचा कुठेतरी आरोप केला जात आहे। जी अमोल, धन्यवाद सविस्तर माहिती